10वी परीक्षेच्या तयारीसाठी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी बिद्रीतील दूध साखर विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालयात 8 माध्यमिक विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आल्या। युनिव्हर्सल कम्प्युटरच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत 256 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या परीक्षेला शिक्षण विभाग तसंच 10वी बोर्डाची मान्यता लाभली होती। 10वी परीक्षेची तयारी आणि मार्कांची भरारी या उपक्रमाअंतर्गत बिद्री इथल्या दूध साखर विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालयात 8 माध्यमिक विद्यालयातील 10वीतील विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली। 256 विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेत सहभाग घेतला। बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी होण्यासाठी युनिव्हर्सल कॉम्प्युटरच्या वतीनं या परीक्षेचं आयोजन केलं होतं। या परीक्षेला शिक्षणाधिकारी 10वी बोर्ड यांनी मान्यता दिली होती। कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच अशी परीक्षा घेण्यात आली, त्यामुळे अनेक विद्यार्थी तणावमुक्त झाले। पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। कोल्हापूर जिल्ह्यात ह्या परीक्षेचे आयोजन केले आहे। आम्ही बोर्ड परीक्षा पहिल्यांदाच देत आहोत। आमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अभिजित फराकटे सरांनी याचे आयोजन केल्याबद्दल त्यांची खूप आभार। आमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांनी या परीक्षेचे आयोजन केले आहे, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार। आणि बोर्ड परीक्षेला आम्ही जास्त गुण प्राप्त करावेत यासाठी ही सराव परीक्षा घेतल्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन। एमकेसीएलच्या वतीने इयत्ता 10वीची सराव परीक्षा झाली। यामध्ये मोलाचे योगदान अभिजित फराकटे सर यांनी दिले। या परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवण्यासाठी व ताणतणाव कमी करण्यासाठी या परीक्षेची मदत होणार आहे। त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या अंडरखाली नेमकी परीक्षा होते कशी याचा अभिनव उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच दूध साखर विद्यानिकेतन बिद्री या केंद्रावर राबवण्यात आला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार। युनिव्हर्सल कॉम्प्युटरच्या वतीनं घेतलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची भीती काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली। यावेळी दूध साखर विद्यानिकेतनचे प्राचार्य शांताराम खांबे, अभिजित फराकटे, AR वारके, SP पाटील, RV पाटील, VD शिरसट, RD कपले, PG पाटील, रमेश वारके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। नमस्कार मित्रहो, आज युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम मध्ये MSITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेष प्रदर्शनात तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे। आजचा दिवस आपण सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मेहनतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रदर्शन आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणार आहोत। हे केवळ उत्पादनांचे प्रदर्शन नाही, तर त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे। या प्रकल्पावर त्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि त्यांची ही मेहनत आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत। धन्यवाद। Good morning. Welcome in Universal Computer System Bidri. We present here about input devices and output devices. In this project, Anushka Patil, Rajalakshmi Patil, Srushti Patil, Yaneshwari Saule and Shreya Patil helped me. More thanks to Abhijit Farakte sir. Thank तुम्ही कोणतं मॉडेल बनवलं आहात आणि त्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेट आहात तुमच्यासोबत? युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम बिद्री या बॅचमध्ये आम्हाला इनपुट डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस या प्रकरणामध्ये इनपुट डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस यांची ओळख करून दिली आणि यामध्ये मोलाचे सहकार्य माझ्या मैत्रिणी अनुष्का पाटील, राजलक्ष्मी पाटील, सृष्टी पाटील, ज्ञानेश्वरी किल्लेदार, ज्ञानेश्वरी चौले आणि मी श्रेया पाटील। ओके, अतिशय सुंदर प्रोजेक्ट बनला। ह्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला ह्या प्रोजेक्ट संदर्भातली? आम्ही इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस हा चॅप्टर शिकत असताना आम्हाला या पार्टची ओळख झाली आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही पण हे पार्ट बनवू शकतो, म्हणून आम्ही हे 2-3 दिवस चर्चा करून हे पार्ट बनवले आणि हा प्रोजेक्ट असा सुंदर झालेला आहे। ओके, खूपच सुंदर झाला। ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कार्यपद्धती तुमची कशी झाली, कशा पद्धतीने हा मॉडेल बनवलं तुम्ही? हा प्रोजेक्ट तयार करताना मी 2-3 दिवस ह्या प्रोजेक्टवर चर्चा केली। त्यानंतरच हे आउटपुट डिव्हाइस आणि इनपुट डिव्हाइसेस हेतलं प्रत्येक पार्ट आम्ही प्रत्येकीने 2-3 डिव्हाइसेस वाटून घेऊन हा प्रोजेक्ट अतिशय सुंदर रीतीने तयार केला। ओके, ठीक आहे। तर हे मॉडेल पण सुंदर झालं, पण ह्याचा उद्देश काय आहे ह्या मॉडेलचा? युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम बिद्रीमध्ये MSIT बॅच शिकत असताना आम्हाला इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस या चॅप्टरमध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस याबद्दल ओळख झाली आणि ह्या डिव्हाइसची माहिती इतरांना मिळावी यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला। अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसचे पार्ट यांनी हा मॉडेल बनवला आणि अतिशय खूप सुंदर हा प्रोजेक्ट झाला आहे। त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो। धन्यवाद।
मी आमच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करू इच्छिते कारण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून संगणकाचे अद्भुत भाग तयार केले. त्यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे.